मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर। गडचिरोलीतील विविध कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर गडचिरोलीचे पालकमंत्री व्हायला आवडेल। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व। बीड सरपंच हत्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण अपडेट। शरण आलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार। स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण। कुणालाही सोडणार नाही, हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात। यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। या प्रकरणाची चौकशी पोलीस किंवा सीआयडी करू शकत नाही। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करायला हवी। वडेट्टीवारांची एक्स पोस्ट। जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा। विशेष सहाय्य योजनांचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे द्या। वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश। नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार। गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांचा निवडणुकांसाठी तयारी सुरू। नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट। कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढील 12 महिन्यांची 120 रुपये एकरकमी सवलत तात्काळ मिळणार। नववर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार। यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती। नववर्षानिमित्त खामगाव शहरात पोलीस आणि सामाजिक संघटनांकडून मोफत दूध वाटप। तरुणांना मद्यपान न करण्याचा दिला संदेश। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण। तुरीचे भाव प्रति क्विंटल 465 रुपयांनी घसरले। सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपये भाव। वाशिम पासून 15 किलोमीटरवर असलेल्या केकत उमरा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता असल्यानं नागरिक त्रस्त। निवेदन देऊनही काम सुरू न झाल्यानं केलं रास्ता रोको आंदोलन। सरत्या वर्षाला निरोप देताना राज्यभरातील भाविकांनी घेतलं पंढरीच्या विठुरायाचं दर्शन। राज्यातील गुन्हेगारी संपू दे आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, भाविकांची विठुरायाकडे प्रार्थना। नवीन वर्षानिमित्त शिर्डीतील साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। रात्री 12 वाजता साई मंदिरात नवीन वर्षाचं साई भक्तांद्वारे स्वागत। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात नववर्षाच्या स्वागताला आकर्षक रोषणाई। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यानं मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था। गंगा आणि गोदावरी प्रमाणे पांझरा नदीच्या महाआरतीला सुरुवात। नदी प्रदूषणमुक्त आणि बारमाही व्हावी यासाठी उपक्रम। आरतीला धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर देश विदेशातील पर्यटक दाखल। अलिबाग, नागाव, श्रीवर्धन आणि दिव्याआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। नववर्षानिमित्त चिखलदरा इथे पर्यटकांची मोठी गर्दी। जंगल सफारी करताना अनेक पर्यटकांना जंगली प्राण्याचं दर्शन। पर्यटकांनी घेतला जंगल सफारीचा आनंद। मुंबईतील पर्यटकांकडून कुडाळमध्ये स्थानिकाला बेदम मारहाण। इनोव्हा कारनं 3 दुचाकींना धडक दिल्यावरून वाद झाला होता। पर्यटकांना आपल्या ताब्यात देण्याची स्थानिकांची पोलिसांकडे मागणी। वसमतमधील अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता। 24 दिवसांपासून संपर्क तुटला। सरकारनं विशेष लक्ष घालून शोध घ्यावा, पत्नीची मागणी। तर सीबीआयशी पत्रव्यवहार केल्याची पोलिसांची माहिती। भंडाऱ्याच्या जवाहरनगर ते नांदोरा मार्गावर तरुणाचा मृतदेह आढळला। अभय ढोके असं मृत तरुणाचं नाव। या प्रकरणी पोलीस तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।